संघाच्या पैठण तालुकाध्यक्षपदी राहुल पगारे यांची निवड। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज। पैठण पत्रकारितेच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या पैठण तालुकाध्यक्षपदी राहुल कुंडलिक पगारे पैठण यांची जाहीर निवड करण्यात आली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भागवत बबनराव वैद्य यांनी त्यांना अधिकृत निवडपत्र प्रदान करून या नियुक्तीची घोषणा केली। राहुल पगारे हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करण्यासाठी कार्यरत आहेत। पत्रकार बांधवांच्या अडचणी सोडवणे, विविध पत्रकार संघटनांना सहकार्य करणे आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनासमोर मांडण्यात त्यांचा मोठा पुढाकार राहिला आहे। त्यांच्या याच उत्कृष्ट सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्या खांद्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली आहे। केंद्रीय व राज्य पातळीवर कार्यरत असलेल्या लोकशाही पत्रकार संघाच्या माध्यमातून ही नियुक्ती 31 डिसेंबर 2027 पर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे। पगारे यांच्या निवडीमुळे पैठण तालुक्यातील पत्रकार वर्तुळातून आणि सामाजिक स्तरातून त्यांचे मोठे स्वागत होत आहे। पगारे यांनी नेहमीच पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सामाजिक बांधिलकी जपली आहे। आगामी काळात ते लोकशाही पत्रकार संघाच्या विस्तारासाठी आणि पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी अधिक ताकदीने कार्य करतील असा आम्हाला विश्वास आहे। पगारे यांच्या निवडीबद्दल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष किशोर पवार, अनीस कुरेशी, आष्टी तालुक्याचे पत्रकार ठोंबरे, रमेश शेळके, मोहन ठाकूर, नंदकुमार चव्हाण, एकनाथ कारे, नंदकिशोर मगरे, मनोज खुटेकर, दादासाहेब घोडके, ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक नितीन मोरे सर, जगदीश पंजवानी आदी यांच्यासह जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। आपल्या नियुक्तीनंतर बोलताना तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना सोबत घेऊन त्यांच्या हक्कासाठी आणि पत्रकारितेच्या सन्मानासाठी कटिबद्ध राहीन असा विश्वास नवनियुक्त तालुकाध्यक्ष राहुल पगारे यांनी व्यक्त केला। मी राहुल पगारे, लोकशाही पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी माझी नुकतीच निवड झाली आहे। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य यांनी अधिकृत नियुक्तीपत्र देऊन माझी निवड केली आहे। सामाजिक क्षेत्रामध्ये मी अनेक वर्षापासून काम करीत आलो आहे आणि पत्रकार क्षेत्रातही मी अनेक वर्षापासून पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय दिले आहे। तालुक्यातील अनेक पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी मी लढा देईल। आपण पाहत आहेत ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज।